श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र. मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नांदेड जिल्ह्यात विविध कार्यक्रम. नांदेड विमानतळाचा ताबा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळानं घेण्याचे निर्देश आणि स्वच्छता ही सेवा अभियानानिमित्त ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम. या आणि इतर घडामोडींविषयी ही माहिती. मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नांदेड जिल्ह्यात विविध कार्यक्रम घेण्यात आले. नांदेड इथं मॅरेथॉन आणि जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. मुक्तीसंग्रामानिमित्त नांदेड इथं मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते झालं. भारतीय स्वातंत्र्य चळवळीनं मराठवाडा मुक्तीसंग्रामानं लोकशाहीच्या मूल्यांसह जो समृद्ध वारसा दिला आहे तो नव्या पिढीपर्यंत पोहोचावा या दृष्टीनं आपण स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवासह मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा अमृत महोत्सव उत्साहानं साजरा करत असल्याचं महाजन यावेळी म्हणाले. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचं औचित्य साधून पालकमंत्री महाजन यांच्या हस्ते जिल्ह्यातल्या विविध विकास कामांचं लोकार्पण करण्यात आलं. यात अर्धापूर आणि भोकर इथल्या पोलीस स्टेशनच्या नूतन इमारत, नांदेड जिल्हा रुग्णालयात डायलिसिस सेंटर, आयपीएचएल प्रयोगशाळा आदी कामांचा समावेश आहे. नांदेड इथं विशेष स्वच्छता अभियानाचा शुभारंभ देखील पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झाला. याद्वारे जिल्ह्यात महाश्रमदानातून गावागावातून स्वच्छता करण्यात आली. महाजन यांनी नरहर कुरुंदकर प्रतिष्ठानला भेट देऊन पाहणी केली. नांदेड इथं दिवंगत प्राचार्य नरहर कुरुंदकर यांच्या स्मारकाच्या कामाला तात्काळ प्राधान्यानं चालना देण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर इथं झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नांदेड जिल्ह्यासाठी अनेक निर्णय घेण्यात आले. यामध्ये नांदेड इथं कृषी महाविद्यालय, नांदेड शहरात सीसीटीव्ही यंत्रणा या कामांचा समावेश आहे. गेल्या महिनाअखेरीस नांदेड इथल्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात 24 तासात 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याप्रकरणी राज्य सरकार आणि रुग्णालय प्रशासनावर सर्व स्तरातून टीका झाली. औषधांचा साठा उपलब्ध नसल्यानं हे मृत्यू झाले. या प्रकरणी राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप विरोधकांनी केला. रुग्णालयात अत्यावश्यक औषध साठा उपलब्ध असून डॉक्टरांसह इतर कर्मचारी चांगल्या प्रकारे सेवा देत आहेत. मात्र या दिवसात अत्यवस्थ रुग्ण, विशेषतः अंतिम अवस्थेतील रुग्ण मोठ्या प्रमाणावर दाखल झाल्याचं अधिष्ठाता डॉ. S.R. वाकोडे यांनी सांगितलं. खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी या संदर्भात बोलताना या ठिकाणी 6 जिल्ह्यातून दररोज दाखल होणाऱ्या अनेक गंभीर रुग्णांची संख्या पाहता तज्ज्ञ डॉक्टरांच्या सक्षम पथकासह दर्जा आणि सुविधांची वाढ होण्याची गरज व्यक्त केली. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी या रुग्णालयास भेट देऊन घटनेची माहिती घेतली. यावेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, खासदार प्रताप पाटील चिखलीकर उपस्थित होते. या रुग्णालयातली वर्ग 3 तसंच 4ची रिक्त पदं तात्काळ भरण्यात येतील असं मुश्रीफ यांनी सांगितलं. राज्यात नांदेडसह 4 विमानतळांचा ताबा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळानं घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळानं या 5 विमानतळांची उभारणी सुरू केली होती. या प्रक्रियेला वेग देण्याच्या दृष्टीनं या 5 विमानतळांचं खासगी कंपनीकडे हस्तांतरण करण्यास 2009 मध्ये परवानगी देण्यात आली होती. मात्र गेल्या 14 वर्षात या ठिकाणी विमानसेवा सुरू होऊ शकली नाही. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राबवण्यात आलेल्या स्वच्छता ही सेवा अभियानाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नांदेड इथं महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागानं गुरुद्वारा परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. नागरिकांनी घंटागाडीत ओला आणि सुका कचरा वेगवेगळा द्यावा याबाबत प्रबोधन करण्यात आलं. तसंच शहरातून स्वच्छता दौड काढण्यात आली. हिमायतनगर तालुक्यातल्या जवळगाव इथं स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्यासह नागरिकांनी या मोहिमेत सहभाग घेतला. नांदेड इथं नंदगिरी किल्ल्यात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यात युवकांनी दिलेलं योगदान कौतुकास्पद असल्याचं जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सांगितलं. नांदेड रेल्वे विभागातल्या सर्व रेल्वे स्थानकांवर श्रमदानातून स्वच्छता करण्यात आली. स्वच्छता पंधरवडा, स्वच्छता ही सेवा या अभियानांतर्गत नांदेड महापालिकेचे आयुक्त डॉ. महेश कुमार डोईफोडे यांच्या हस्ते सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. गणेशोत्सव जिल्ह्यात उत्साहात साजरा झाला. नांदेड शहरात महानगरपालिकेनं 18 मूर्ती संकलन केंद्रांची व्यवस्था केली होती. गोदावरी नदीपात्रात मूर्ती विसर्जनास प्रतिबंध करण्यात आला असल्यानं नांदेड शहरानजीक झरी इथल्या तलावात मोठ्या श्रीमूर्तींचं विसर्जन करण्यात आलं. आसना नदी आणि पासदगाव नदीकाठावर महापालिकेच्या वतीनं कृत्रिम तलाव उभारण्यात आले होते. नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.